नमस्कार. तर आज अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. तर हा म्हणजे स्कॅम रिलेटेड आहे. तर आपल्यासोबत बरेचसे स्कॅम होत असतात, पैशा रिलेटेड आणि अजून बरेचसे. तर आज माझ्यासोबत झालेला होता भंगार स्कॅम. हे ऐकताना खूप आश्चर्य वाटत असेल तुम्हाला, पण होय, अगदी खरं आहे. तर तो स्कॅम कसा झाला, मागे तुम्हाला जो व्हिडिओ चालू आहे तो दिसत आहे. तर आता दिवाळीची साफसफाई सगळ्या गृहिणी करत आहेत. तर त्यासोबतच त्या भंगाराही, घरातले जे काही भंगार असतं ते भंगारवाल्यांना देत असतात. पण प्रत्येक भंगारवाला हा प्रामाणिक असतो असं नाही. तर माझ्यासोबत स्कॅम झालेला, तर तो भंगारवाला होता 18 वर्षाचा. तर त्याने माझ्याकडे पूर्वी पण एकदा पुष्टा घेऊन गेलेला होता. त्यावेळेस पण त्यांनी मला फसवलेलं. पण बघा, जर आपण इतरांना फसवलं तर देव पण नक्कीच आपल्याला एक दिवस फसवतो. याचं हेच उदाहरण आहे असं मी सांगते. कारण पण त्या गोष्टीची आठवण तर आम्हाला नंतर आली. पण त्याने आता आमच्यासोबत काय केलं हे मी तुम्हाला सांगते. तो 18 वर्षांचा होता, छोटा होता तो. तर आता जे व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्राऊन कलरचं गाठोडे दिसत आहे त्यामध्ये तार होती. तर त्यांनी त्याचं वेट केलेलं आणि त्यांनी सांगितलं की हे 1.5 किलो आहे. पण आम्हाला थोडासा डाऊट आला की हे 1.5 किलो नसेल. पण आम्ही इग्नोर केलं आणि पुढचा भंगार आम्ही कंटिन्यू करत होतो. पुढचं भंगार आम्ही बघत होतो. तर त्या 2 गोण्या आहेत, त्यांचं पण भंगार आम्ही सर्व केलेलं. तर सगळं काहीतरी 32 किलो हे टोटल भंगार भरलेलं. पण तरी सुद्धा माझ्या पतीला थोडासा डाऊट आलेला की हे भंगार इतकं कमी नसू शकतं, भरपूर वजन आहे याचं. तर मग आमच्याकडे वजनी माप होतं 10 किलोचं. लोखंडाचं जे वजनी माप असायचे पूर्वीच्या काळचे, जे मोठे मोठे, तर ते वजनी माप माझ्याकडे होतं. आणि आम्ही गोडाऊन मध्येच राहतो, तर गोडाऊन मध्ये आमच्याकडे ते साहित्य होतं. तर आम्ही ठरवलं की त्याचा जो काटा आहे त्याला ते वजनी माप लावून बघूया. जर 10 किलो जर वजनी माप पूर्ण प्रॉपर भरलं तर तो काटा अतिशय योग्य आहे असं आपण समजूया. तर त्या काट्याला त्यांनी ते माप लावलं. तर तुम्हाला मी सांगते, त्या 10 किलो मापाचं वजन 6 किलो भरलं. म्हणजे 10 किलो माग तो 6 किलो चोरत होता, 4 किलो चोरत होता. 10 किलो माप होतं तर भरलं 6 किलो, म्हणजे 4 किलो तो तिथनं गायब करत होता. तर असं आमचं जे 32 किलो जे काही भंगार होतं, तर आमचं भंगार 56 kg भरलं. तर त्यानंतर आम्ही त्याला खूप ओरडलं. माझे पती त्याच्यावर खूप चिडलेले आणि त्याला बोलले की ते सेटिंग करा. आता काटा कसं सेटिंग करायचं हे सांगते. तो जो काटा हँगिंगचा काटा आहे त्याच्यावरती जे सिल्वर बटन आहे, व्हिडिओमध्ये बघा, ती सेटिंग आहे. ते सिल्वर बटन लूज करायचं, ते ढिल्ल करायचं, त्याची ती सेटिंग असते. तर त्याने ती केली. तो घाबरलेला, तो सॉरी बोलला की मैंने नहीं किया भैया, मेरी मम्मी की कसम, असं तसं तो बोललेला. पण तो छोटा होता म्हणून मी त्याला पाणी वगैरे दिलं, शांत केलं. त्याला म्हटलं की इथून पुढे असं करू नको, कोणालाही फसवू नको तू. आणि बघा ना, त्याने काही दिवसांपूर्वी मला फसवलं, पण परमेश्वराने त्याला परत माझ्याच दारात आणलं आणि परत त्यालाच फसवलं म्हणजे अर्थात त्याची चोरी पकडली गेली. पण मी तुम्हाला सांगते गृहिणींनो, दिवाळीची तुम्ही साफसफाई करता तर प्लीज काळजी घ्या आणि असे स्कॅम पकडा.